लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून ही एक जुनी म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो. घर बांधकाम ही काही सोपी गोष्ट नाहीये. आयुष्यातला सर्वात मोठा अनुभव हा माणसाला घर बांधकामाच्या वेळेस येत असतो. अनेक लोकांची टीम तयार करणे आणि त्या टीमकडून आपलं घर बांधून घेणे ही काही सोपी गोष्ट नाहीये. अशा वेळी बांधकामाचं नियोजन आणि आर्थिक नियोजन करता करता सामान्य ग्राहक घायाळ होतो. घर बांधकाम सोपं व्हावं यासाठी आज काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगतो. घर बांधकामासाठी जेव्हा बँक तुम्हाला गृहकर्ज मंजूर करते त्यानंतर प्रॉपर्टीचं लीगल व्हेरिफिकेशन होतं, टेक्निकल व्हेरिफिकेशन होतं, तुम्हाला सर्च रिपोर्ट द्यावा लागतो, ओरिजिनल पेपर्स आपल्याला बँकेमध्ये सबमिट करावे लागतात. त्यानंतर घराचं बेसमेंट पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला गृहकर्जाचा पहिला हप्ता म्हणजे फर्स्ट डिस्बर्समेंट दिलं जातं. त्यामुळे तुम्ही जर घर बांधकाम करत असाल आणि गृहकर्ज घेत असाल तर लीगल आणि टेक्निकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर्स बँकेमध्ये सबमिट केल्यानंतर सर्वप्रथम बेसमेंट पूर्ण करा आणि त्यानंतरच फर्स्ट डिस्बर्समेंटची मागणी करा. बेसमेंट पूर्ण व्हायच्या अगोदर जर तुम्ही डिस्बर्समेंट मागितलं तर कदाचित बँक ते नाकारू शकेल. जर तुम्ही बँकेकडे यासाठी जास्तच तगादा लावला तर बँक थोडीफार रक्कम तुम्हाला डिस्बर्स करेल, पण ती तटपुंजी रक्कम कुठे खर्च होईल हे तुम्हाला कळणार देखील नाही. बेसमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा आर्थिक गरज भासेल तेव्हा बँक तुम्हाला पुन्हा थोडीशीच रक्कम डिस्बर्स करेल. म्हणजे आपली आर्थिक ओढाताण ही काही थांबणार नाही. त्यासाठी बेसमेंट पूर्ण झाल्यावरच गृहकर्जाचा पहिला हप्ता उचलणं कधीही योग्य. बांधकाम कर्जाचा दुसरा हप्ता हा शक्यतो सर्व भिंतींचं बांधकाम आणि स्लॅब पूर्ण झाल्यावरच घ्या. कारण बांधकाम करताना जसजसं तुम्ही त्याच्या पूर्णत्वाकडे जाता तसतसा तुमचा खर्च वाढत जातो. तुम्हाला अधिकाधिक पैशाची गरज भासू लागते. कारण स्लॅब झाल्यानंतर प्लास्टर आहे, नंतर दरवाजे आहेत, नंतर खिडक्या आहेत आणि त्याच्यानंतर फिनिशिंग आहे. तुमचं संपूर्ण बांधकामाचं जेवढं एस्टिमेट असेल तेवढा किंवा एखाद्या वेळी त्यापेक्षा जास्त पैसा हा तुम्हाला शेवटच्या टप्प्यात लागू शकतो. कारण आयुष्यात घर एकदाच होतं, आयुष्यात घर एकदाच होतं असं म्हणून आपण शेवटच्या टप्प्यातले सगळे आयटम्स अगदी नळाच्या तोट्यांपासून तर खिडक्याच्या पडद्यापर्यंत सगळे आयटम्स अगदी भारीचे म्हणजेच महागाचे वापरतो. मग अशा वेळी धावपळ होते, पैसा कमी पडतो. अशा ग्राहकांना मग टॉपअप कर्जाचा पर्याय दिला जातो. त्यामुळे जर तुम्ही घर बांधकाम करत असाल आणि त्यासाठी गृहकर्ज घेत असाल तर बँकेने सांगितलेल्या गाईडलाईन्स नुसारच बांधकाम करणं योग्य ठरेल. आणि बांधकामाचं आर्थिक नियोजन करताना मग तुमची दमछाक होणार नाही. अशाच बारीक सारीक पण महत्वाच्या विषयांवर ते चर्चा करण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या आमच्या ऑफिसला भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, भरपूर शेअर करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.